काश्मीरी. अरे कमी वापर पण अस्सल वापर. MDH काश्मीरी लाल मिरची पावडर. MDH. अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा येथे पैज खांब मंदिर आहे आणि हे पैज खांबाचं मंदिर जे आहे ते सर्व परिचित आहे, कारण याच पैज खांबाला टेकून संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीची रचना केली आणि ते रचनास्थान जे आहे ते याच मंदिरात आहे आणि त्याची प्रतिकृती जी आहे ती सध्या बनवण्याचं काम जे आहे ते उदावंत यांच्याकडून सुरू आहे. खरं तर प्रथमच यावेळी नेवासा येथून पालखी सोहळा जो आहे तो पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे आणि त्यामुळे या पालखी सोहळ्यामध्ये पैज खांबाची प्रतिकृती असावी अशी इच्छा जी आहे ती प्रत्येकाची होती आणि त्याच अनुषंगाने आता हा जो पैज खांब आहे हा पालखी सोहळ्याचं मुख्य आकर्षण ठरणार आहे आणि ते साकारण्याचं काम जे आहे ते आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे. हे जे पैज खांबाचं जे प्रतिकृती तुम्ही निर्माण करतायत तर यामागची नेमकी काय इच्छा होती सर्वांची आणि कशा पद्धतीने आणि किती दिवस ही प्रतिकृती बनवण्यासाठी तुम्हाला लागला वेळ? मी चित्रकार भरतकुमार उदावंत. ही प्रतिकृती करण्याचं जे मला भाग्य मिळालं किंवा जे रंगवायचं भाग्य मिळालं हे आमचे श्री संत ज्ञानेश्वर ट्रस्टचे सगळे म्हणजे सदस्य आणि सर्व जी मंडळी माझ्यावर भरभरून प्रेम करणारे कलारसिक यांनी मला या मंदिरात नेहमीच काम करण्याची संधी दिली. त्या निमित्ताने या वर्षी प्रथमच इथून पालखी मोठ्या प्रमाणात तालुक्यातली एकच दिंडी इथून जात आहे. त्या निमित्ताने हा पैज खांब प्रतिकृती बनवली गेली आणि ती रंगवण्याचं काम मी करतो आहे आणि खूप आनंद येतो. सगळे वारकरी मंडळी या ठिकाणी जमा झालेली आहेत आणि एक माऊलींनी या ठिकाणी जे जगाला पसायदानातून संदेश दिला होता त्या संदेशाच्या निमित्ताने माऊलींनी सांगितलं आणि सच्चिदानंद महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली आणि हाच तो हे परम आणि कर्मभूमी माऊलींची आणि ही पवित्र भूमी महाराष्ट्राला खूप काही देऊन गेलेली आहे आणि नेवासात सगळेच नागरिक आणि वारकरी वगैरे सगळे जमलेले आहेत आणि मी खरोखर धन्यवाद याकरिता देतो की मला नेहमीच आपले जे ज्ञानेश्वर मंदिराचे ट्रस्ट जे काय आहेत जे सर्व मंडळ ते माझ्यावर कलाकार म्हणून प्रेम करतात आणि मी सर्वांना वारीच्या निमित्ताने हे पैज खांब रंगवण्याच्या शुभेच्छा देतो. हे होते भरतकुमार राऊत. खरं तर ते विठुरायाची भक्ती जी आहे ती अशा आपल्या कलाकृतीतून सादर करत आहे आणि हा पैज खांब जो आहे ते आता पालखी सोहळ्याचं मुख्य आकर्षण ठरणार यात काही शंका नाही. मनोज गाडेकर, TV9 मराठी, नेवासा, अहिल्यानगर. MDHचा किचन किंग मसाला किचन मध्ये असला तर आपण काहीही बनवू शकतो. वांग्याचं भरीत, आलू गोबी, भेंडी मसाला आणि भरपूर काही. MDH. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.